अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। आज आपण कोसारा येथील माजी सरपंच पांडुरंगजी नन्नावरे यांच्या शेतात आलो आहोत आणि त्यांच्या शेतात ड्रोनच्या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे आणि या ड्रोनच्या माध्यमातून खरंच शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा येईल आणि बचत कशी होईल, खर्चाची बचत आहे, मनुष्यबळ याची बचत आहे। त्यामुळे आपण या ड्रोनच्या माध्यमातून ड्रोनचे इंजिनियर साहेब आहे बोर्डे साहेब, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता। माझं असं म्हणणं आहे की जे ड्रोन फवारणी आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जीव वाचत आहे। खास कारण की आपण जे औषधी वापरतो आणि जे आपलं एकदा पीक मोठं झालं त्यानंतर आपल्याला चालता येत नाही, त्यामुळे अनेक किडा किटकूर सरप यांचा त्रास असतो आपल्याला। चणा म्हणूनच नाही, सोयाबीन, कपाशी, भुईमुग असे अनेक पिकं इथं आपल्याला चालता येत नाही। त्यामुळे आम्हाला वाटतं की जेव्हा तुमच्या औषधीची बचत होईल एक तर, आणि दुसरी गोष्ट तुमच्या जीवनाला काही हानी होणार नाही, त्याशिवाय तुमचे पैसे खूप वाचते आणि मेन म्हणजे तुमचे वेळ खूप वाचतो। आज जेव्हा शेतकऱ्यांना वेळेवर फवारणी पाहिजे तेव्हा लेबर भेटत नाही, ह्या लेबरचा तर इतका वाढला आहे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना। त्यामुळे आम्हाला वाटतं की ड्रोन हे तुम्हाला घंटो का मिनटोमध्ये करून तुमचा खूप वेळ वाचवतो। बोर्डे साहेबांनी खूप छान सांगितलं, तुमचा वेळ आणि तुमची जे लागणारी मेहनत आहे, मजूर आहे, हे सगळ्याची बचत होते। सरपंच साहेब आहे कोसाऱ्याचे पांडुरंग नन्नावरे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांच्या शेतात त्यांनी प्रात्यक्षिक पहिले करून घेतलं तर आहे। तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता। आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये फार कमी आपल्याला लेबर प्रॉब्लेम खूप आहे, जिथे तिथे लेबरचा खूप शॉर्टेज आहे। त्याच्यामुळे हे ड्रोन फवारणीच्या माध्यमातून कमी वेळामध्ये आपल्या शेतीतलं योग्य असं फवाराचा स्प्रे होते आणि आपला जो मॅन पॉवर आहे, वेळ आहे, मजूर आहे हे, आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये औषधीची बचत होऊन सुद्धा आपल्या पिकाला समर्पक असं स्प्रेच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजना याच्यामुळं त्या पिकाला पुरेपूर पौष्टिक जे काही आहार आहे, संतुलित आहार, आपण जसं शरीराला आपल्याला संतुलित आहाराची गरज आहे त्याच पद्धतीनं या पिकाला संतुलित आहार या ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्याला खूप या ड्रोन फायद्याचा राहील असं मी मानतो। आणि सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी या ड्रोनच्या माध्यमातून स्प्रे करून आपला वेळ बचत सर्व गोष्टीची नितांत गरज आहे, कारण तर बचत ही खूप काळाची गरज आहे। शेतकऱ्याला शेतमालाला योग्य तसा भाव नाही आहे, भलाही उत्पादन आपलं वाढलं पण खर्चही त्याच्यामध्ये खूप आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पदरी हिशोब जर काढला तर काहीच मिळत नाही। त्यामुळं आपल्याला या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असं काहीतरी नाविन्यपूर्ण करून आपल्या शेतकऱ्याला कसे 2 पैसे शिल्लक मिळेल या उद्देशानं मी माझ्या शेतामध्ये कोरडेभाऊच्या सहकार्याने या ड्रोनचा त्यांनी एक उपक्रम राबविला आणि त्यांना माझी तालुक्याच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं अशी विनंती आहे की शेतकऱ्याला जनजागृती करून शेतकऱ्यासाठी योग्य ते सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद साहेब। खूप सरपंच साहेबांनी आपल्याला एक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश दिसला आणि जो काही उत्पन्न निघते, शेतीतून उत्पन्न निघते, लागणारा खर्च आहे आणि शासनाला दिलेले भाव आहे यामध्ये खूप तफावत दिसले। त्यामुळे शेतकऱ्याला शेती परवडत नाही, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल होत आहे। या भाऊनी, बोर्डे भाऊनी खूप छान उपक्रम केला आहे। शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यांनी पण आपलं स्वतः प्रॅक्टिकल करून स्वतः ते मॅन्युफॅक्चरिंग स्वतः ड्रोनचं करतायत आणि शेतकऱ्यांनी त्यांना संपर्क साधावा आणि त्यांचे ड्रोनचा वापर आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी कमी वेळात वेळ कमी, खर्च कमी आणि मनुष्यबळ पण कमी, पाणी कमी, त्याचं सगळ्याचं नियोजन या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून होत आहे आणि स्प्रे पण खूप सुंदर केला जात आहे। त्या ठिकाणी सर्व राळेगाव तालुक्यातील, मारेगाव तालुक्यातील, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सांगण्यात येते की खरंच त्या ड्रोनच्या माध्यमातून शेती करून आपला खर्च कमी करावा आणि उत्पन्न वाढावं अशी मी अपडेट इंडिया टीव्ही जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरीच्या वतीने विनंती।